नमस्कार, मी डॉक्टर नेहा डोणगावकर. गेल्या 35 वर्षापासून मी पांढरे डाग ज्यांना असतात अशा लोकांना ट्रीट करते. तर मला एक लक्षात आलं की पांढऱ्या डागाचे पेशंट समाज, लग्न आणि प्रेम या गोष्टीपासून दूर जातात का? हो, खरंच दूर जातात. हे मला नेहमी दिसतं. आणि खरं सांगायचं तर ह्या लोकांना सगळं जगण्याचा अधिकार आहे, जो समाज त्यांच्यापासून हिरावून घेतो. असं वाटत नाही का तुम्हाला? तुम्ही बघा, तुमच्या आजूबाजूला ज्यांना पांढरे डाग आहेत त्या लोकांना समाज किंवा कदाचित तुम्ही सुद्धा कसं ट्रीट करत असाल. तर आता पहिले आपण समजून घेऊया की पांढरे डाग नेमके आहे काय. पांढरे डाग हा एक त्वचा रोग आहे आणि ह्या त्वचा रोगामध्ये तुमच्या त्वचेवर रंग सोडणाऱ्या पेशी असतात. त्या पेशी काही कारणाने रंग सोडत नाही. ॲज सिम्पल ॲज दॅट. इतकं सोपं त्याचं कारण आहे. तर मग आता हे कोडाला समाज कसा ट्रीट करतो? आता माझ्याकडे एक पेशंट आलेली, त्याचं मी उदाहरण तुम्हाला सांगते. ही पेशंट पुण्यासारख्या मोठ्या सिटीमध्ये राहते. आपण म्हणतो की बुद्धिमान लोकांचं शहर म्हणजे पुणे. तर तिथे राहणारी ही सॉफ्टवेअर इंजिनियर मुलगी. तर तिला पांढरे डाग झाले तिच्या प्रेग्नन्सी नंतर. तर जसेही तिला पांढरे डाग आले तर तिचं फॅमिली लाईफ आणि तिचं पूर्ण मॅरिड लाईफ डिस्टर्ब झालं. ती जेव्हा माझ्याकडे आली ट्रीटमेंटसाठी तर तेव्हा ती अशी चालत होती की तिला जगाशी काही घेणं देणं नाही, तिला कोणाशी काही बोलायचं नाही आहे आणि तिला थोडक्यात म्हणजे जगण्यातच काही रस राहिलेला नाही. तर ती तरुणी साधारणतः 28 ते 30च्या दरम्यान असेल आणि अतिशय हुशार तरुणी. तर आता ती माझ्याकडे आल्यानंतर तिच्या आधी तिच्या मिस्टरांनी मला प्रश्न विचारला की डॉक्टर, हा आजार हिच्याशी मी संबंध ठेवला तर मला होतो का? आणि त्याच्या चेहऱ्यावर खूप भीती की आता हिच्या सोबत मी कुठलेही संबंध ठेवले किंवा हिला टच जरी केलं तरी मला हा आजार होईल का? मी त्याला समजावून सांगितलं की बाबा रे, हा आतील काही कारणामुळे आणि शरीराच्या अंतर्गत झालेल्या बदलामुळे तयार होणारा कोड हा आजार आहे. हा तुला कसा होईल? हा अजिबात कॉन्टेजियस नाही, संसर्गजन्य नाही. त्याच्यामुळे तू काहीही घाबरायची गरज नाही. तर तू व्यवस्थित रेग्युलर तुझं मॅरिड लाईफ जगू शकतो. तर तुम्ही आता सांगा की दोघंही नवरा बायको शिकलेले इंजिनियर आहे आणि त्याला इनफ नॉलेज आहे की हा संसर्गजन्य नाही, तरी ही भीती का समाजाला? ह्या भीतीमुळे तुम्हाला हे लक्षात येत नाही समाजाला की आपण एक अख्खं आयुष्य उद्ध्वस्त करतोय, संपवून टाकतोय. तर तशाच त्या मुलीनी आपल्या नवऱ्यासोबत कसं जगावं? तर मला हेच सांगायचंय की हा अजिबात कॉन्टेजियस नाही आणि तिला झालेला आहे. तर तिला जो झालाय त्याचा तिच्या आई वडिलांचाही काही संबंध नाही आणि बाकी कुठल्याही पिढ्यानपिढ्याचा काही संबंध नाही. तर आता हा प्रेम आणि लग्नामध्ये कोड हा कसा अडसर ठरतो? जर लग्न जुळवायचं असेल तर आई वडिलांपैकी कुणाला कोड असेल तर त्या मुलीला रिजेक्ट केलं जातं. इव्हन मुलाला सुद्धा कोणी मुलगी द्यायला तयार होत नाही. अरे पण तिच्या आईला किंवा वडिलाला आहे, तिला कुठे झालाय? ती तर चांगली आहे आणि नॉर्मल आहे ना. मग तिच्याशी लग्न करायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? तुम्ही का रिजेक्ट करता अशा मुली? आणि तिच्या आई वडिलांना झालंय त्याचं पूर्ण कारण तुम्हाला माहिती नाही, त्याचा इतिहास तुम्हाला माहिती नाही. कदाचित त्यांच्या चुकीच्या आहार विहाराने, त्यांना दुसऱ्या कुठल्या तरी असलेल्या आजाराने तो झालाय. तर अक्षरशः या भीतीपोटी की आपल्या मुलांचं किंवा मुलीचं लग्न होणार नाही म्हणून अक्षरशः 60 मधली 65 मधली वृद्ध मंडळी माझ्याकडे ट्रीटमेंटला येतात. मी त्यांना विचारते की आता तुम्हाला का गरज पडते हा दुरुस्त करायची? तर त्याच्यावर त्यांचं उत्तर असतं की नाही, मला नात पण आहे छोटीशी आणि माझ्या मुलीचं तर लग्न झालंय, पण माझ्या नातीला उद्या प्रॉब्लेम येऊ नये किंवा मी कुठे गेलो तर मला हे विचारू नये की तुम्हाला हे झालंय मग हिला होऊ शकतं. तर माझ्या मुलीला किंवा मुलाला हे सगळं ऐकायला मिळू नये म्हणून मला हे दुरुस्त करायचं. तुम्ही सांगा, जे आयुष्याच्या शेवटच्या वळणावर उभे आहेत अशा लोकांना जर या भीतीने जगायला लागतंय तर आपला समाज काय करतोय? हे समाजाला लागलेली कीड आहे, ही कधी निघून जाणार? हे लक्षात घ्यायला पाहिजे समाजाने की जर कुणाला काही आजार झाले, आता एखाद्याला कॅन्सर होतो, तुम्हाला माहिती आहे का त्या माणसाला कॅन्सर झालाय? आणि तर खरं सांगायचं तर तुम्ही जेव्हा हिस्ट्री बघता लग्न जुळवताना, तर जेव्हा कॅन्सर आहे का, त्याला कुठला HIV सारखा आजार आहे का हे तपासून बघायला पाहिजे.
असे कितीतरी मोठे मोठे खतरनाक आजार आहेत की ज्याने तुमचं लाईफ थ्रेट मध्ये जाऊ शकतं. मग तुम्ही ते का चेक करत नाही लग्नाच्या वेळेस की असं कोणाला आहे का? तर असं जर असेल तर पुढे आपल्या मुलाला किंवा मुलीला मृत्यू सुद्धा येऊ शकतो. ते सोडून तुम्ही हे पांढऱ्या डागाचे का मागे लागलेले असतात सारखे, की हे पांढरे डाग आहे का, मग नको हा मुलगा किंवा नको ही मुलगी. याच्यावर एक अतिशय चांगलं उदाहरण सांगते. मी माझ्या 35 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये अनेक प्रकारची लोक पाहिली. तर एक खूप मोठे शिक्षण सम्राट म्हणूया, त्यांच्या खूप साऱ्या शाळा होत्या, जवळपास 25 एक शाळा असतील त्या गृहस्थाच्या. तर ते एक दिवस माझ्याकडे आले. तर मी म्हटलं त्यांना की काय तुम्हाला काय त्रास आहे? ते म्हणाले नाही मॅडम, मी तुमचा सल्ला घ्यायला आलो. तर मग मी चमकलेच. मी त्याला म्हटलं की तुम्हाला काय गरज पडली सल्ला घ्यायची? तर ते म्हणाले माझ्या मुलासाठी एक खूप चांगलं स्थळ आलेलं आहे, मुलगी अतिशय सुंदर आहे, सुशिक्षित आहे, एज्युकेशन छान आहे आणि आम्हाला सगळ्यांना पसंत आहे. मग मला काही कळच ना की यांना काय, म्हणजे मी बुचकळ्यात पडले की विचारतात काय नेमकं. तर ते म्हणाले मॅडम तिच्या वडिलांना पांढरे डाग आहेत आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल त्या मुलीचे वडील आमदार होते. तर मी म्हटलं की त्या मुलीच्या वडिलांना पांढरे डाग आहेत, तर मग तुम्हाला मुलगी पसंत आहे? ते म्हणाले यस. बाकी काही अडचण आहे? म्हटले काहीच नाही. तर मी त्यांना म्हटलं की नाही, ते त्या मुलीच्या वडिलांना आहे याचा अर्थ त्या मुलीला होईल असं काहीही नाही. त्याला कुठलाही शास्त्रीय आधार नाहीये की त्याच मुलीला तो पांढऱ्या डागाचा आजार होईल. तर मग ते म्हणाले की मला एवढंच तुमच्याकडनं पाहिजे होतं आणि त्या माणसाने त्या मुलीची सून म्हणून स्वीकारलं. तर मला असं वाटतं की असं डॉक्टरांची गरज समाजाला नाही पडायला पाहिजे की माझ्या म्हणजे घरात येणाऱ्या सुनेला मी कोणाला जावई करतोय तर त्याच्या आईला आहे, तर मग नंतर पुढे चालून नंतरच्या पिढीला होईल का, हा विचार करायची का गरज पडावी समाजाला? कारण असं कुठेही शास्त्रात लिहिलेलं नाही आहे की तुमच्या आई वडिलांना आहे तर त्यांना 100% होईल. असा शास्त्रीय कुठलाही आधार नसताना कदाचित होईल, मी काय शब्द वापरला, कदाचित होईल, किंवा त्याचा रेशो जो असतो तो साधारणतः 20-25% आपण गृहीत धरू शकतो. मग एखाद्या व्यक्तीचं आयुष्य तुम्ही 25%च्या आधारावर गृहीत धरणार का? तर मग अशा लोकांनी समाजापासून दूर जायला सुरुवात झाली, हा म्हणजे समाजाचा दोष आहे, त्या व्यक्तींचा नाही. असे अनेक उदाहरणं आहेत की लोक ह्या लोकांना अक्षरशः वाळीत टाकतात. त्याचं एक उदाहरण सांगायचं तर माझ्याकडे एक पेशंट मागच्या वर्षी जळगाव जिल्ह्यातून येत होती. अतिशय सुंदर बाई, दिसायला चांगली, आणि तिला 5 ते 6 स्पॉट असतील हार्डली, पण ते नेमके तिच्या गळ्यावर होते आणि मग बाकी पायाला ते स्पॉट. तर ती बाई आल्यानंतर रडायलाच लागली. मी म्हटलं की काय झालं, तुम्ही रडता काय आहे? तर मग त्या म्हणाल्या की नाही मॅडम, मला ह्या पांढऱ्या डागाचा भयंकर त्रास आहे समाजाचा. तर मी म्हटलं काय त्रास आहे? म्हणे माझी मुलगी आहे आता ती, आणि विशेषतः त्या बाईची मुलगी डॉक्टरीचं शिक्षण घेत होती. तर म्हणाली की मला उद्या वाटतं की माझ्या मुलीच्या लग्नाच्या वेळेस जर कोणी हा मुद्दा उपस्थित केला की तुझ्या आईला तर कोड आहे, तर माझ्या मुलीचं लग्नच नाही होणार. त्याच्यापेक्षा मी असं करते, मी सुसाईड करते. जर मी नसलेच तर तिच्या लग्नाला काहीही बाधा येणार नाही. मग मी त्यांना समजावलं, म्हटलं अहो वेडे आहे का तुम्ही? देवाने तुम्हाला इतकं सुंदर आयुष्य दिलंय, ते जगायचं सोडून तुम्ही असा का विचार करता? आणि तुम्हाला कोणी सांगितलं की कोडावर उपचार नाही? कोडावर उपचार आहे, आणि मी आयुर्वेदामध्ये उपचार आहेत हे अगदी ठामपणे म्हणू शकते, आणि असे कितीतरी पेशंट आम्ही दुरुस्त केले. तर त्याच्यामुळे हा विषयच नाहीये की हा आजार दुरुस्त होत नाही. नाही मॅडम, मी किती डॉक्टरांकडे गेले, सगळ्या डॉक्टरांनी हात टेकले, म्हटले की नाही, मी 10 वर्षापासून ट्रीटमेंट करते. 2-3 वर्ष कुठलेही डॉक्टर ट्रीटमेंट करतात, मग म्हणतात नाही आता माझ्याकडनं हा दुरुस्त होत नाही, मग मी दुसऱ्या डॉक्टरकडे जाते, परत तेच. तर त्याच्यामुळे मी अतिशय निराश झालेली आहे. मी म्हटलं तुम्हाला का एवढा त्रास वाटतो त्याचा? तर मग ती म्हणाली की मी तुम्हाला माझ्या आयुष्यातला एक प्रसंग सांगते की माझं जळगाव पासून एक छोटंसं खेडेगाव आहे, तिथे आमचे सगळे नातेवाईक राहतात. तर त्या मूळ गावी जर मी गेले तर माझ्या ज्या काही जावा आणि घरातले ज्या मोठ्या व्यक्ती आहेत, तर त्या सगळ्या मला म्हणतात की तू पूजेला बसू शकत नाही. तर मी म्हटलं का बसू शकत नाही पूजेला? तर त्या म्हणतात की तुला कोड आहे, आणि पांढरे डाग ज्यांना होतात त्या लोकांनी पूर्व आयुष्यात काहीतरी पाप केलेलं असतं म्हणून त्यांना कोड होतं, तर तुला पूजेचा अधिकार नाही. मी तर अक्षरशः उडालेच. म्हटलं काय कमाल आहे लोकांची.
कोणी पूर्वजन्म पाहिलंय, कोणी कोणाचं पूर्वायुष्य पाहिलंय. आणि मला असं वाटतंय की तो एक मूवी होता की ज्यांनी चूक केली आहे आयुष्यात, ज्यांनी कधीच चूक केली नाही त्यांनी चूक केलेल्या व्यक्तीला पहिला दगड मारावा. मला वाटतं कुठला तरी मूवी आहे राजेश खन्नाचा. तर मला असं वाटतं की आपण किती पाप केले हे प्रत्येकाला स्वतःबद्दल माहिती असतं का? नाही. मग तुम्ही कुठल्याही व्यक्तीला त्यांनी काहीतरी केलं असेल असं म्हणून पूजेचा अधिकार हिरावून नाही घेऊ शकत. मग मी त्यांना समजावलं, शांत केलं आणि त्याच्यानंतर ती बाई व्यवस्थित झाली आणि आता ती इतकी आनंदाने आयुष्य जगते की मला येऊन सांगते नंतर की मॅडम मी चांगल्या साड्या घालणं, मेकअप करणं सगळं सोडून दिलं होतं, पण मी आता परत ते सगळं करायला लागले. तर मला असं वाटतं की समाजाने ह्याचा खरोखर गांभीर्याने विचार करायला पाहिजे की आपण लोकांना प्रेम, लग्न याच्यापासून दूर पळवतोय का, इव्हन समाजापासून दूर पळवतोय. आता माझ्याकडे एक कॉर्पोरेट मध्ये काम करणारा मुलगा आहे, साधारणतः 31-35 असेल. तर तो कुठल्या तरी टीव्हीच्या प्रोडक्शन हाऊस मध्ये मार्केटिंग मॅनेजर होता. तर त्यांनी मला एक प्रसंग सांगितला की त्याच्या हातावर पांढरे डाग होते. तर तो मला म्हणाला की माझ्याकडे मार्केटिंग साठी पर्सन आले, तर मी त्यांच्या समोर शेक हँड करायसाठी हात पुढे केला, तर त्या माणसाने हात मागे घेतला. तर तो म्हणाला की मला इतकं ह्युमिलिएशन झालं मॅडम की काय सांगावं, म्हणजे आता हा काय आजार त्याला लागणार आहे का, पण ही समाजाची अशी वृत्ती काय आहे. अजून एक दुसरी बाई माझ्याकडे यायची, जी खूप खेड्यातून यायची, बीड जिल्ह्यातून. तर ती बाई इतकी गरीब होती. मग मी तिला सांगितलं की आता बघ तुझे बरेचसे डाग गेले, तर आता एखादा कुठेतरी थोडासा राहिलाय, तर तुझा जर नाही झेपत आहे ट्रीटमेंट तर तू बंद कर. तर ती बाई रडायला लागली. म्हटलं अगं तुझे डाग गेलेत ना, तू आता का रडतेस? तर ती म्हणाली मॅडम तुम्हाला माहिती नाही, मी लोकांच्या शेतात कामाला जाते, तर मला डाग आहे म्हणून माझ्यासोबत कोणी जेवायला पण बसत नाही, मी एकटी दूर बसते आणि जेवण करते. त्याच्यामुळे माझा नवरा म्हणतो की बरं तू रडू नको, जा ट्रीटमेंट घे. तुम्ही सांगा आता की एका साधारण बाईला जे काही करू शकत नाही तिला समाजाने का भाग पाडावं हे सगळं करायला. अरे ती तुमच्यासोबत जेवली आणि तुमच्यासोबत बसल्याने तुम्हाला तो आजार होत नाही. आणि आम्ही 1000 वेळा सांगतो पेशंटला की हे त्याच्या बॉडीत इंटरनल चेंजेस झाले म्हणून त्या व्यक्तीला झालाय, तुम्हाला होणार नाही. तर असं हे समाजाने थांबवावं आणि सोशल स्टिग्मा जो त्या लोकांना बसतो. आणि त्याच्यानंतर दुसरं होती काय दुसरी गोष्ट की ऍज अ डॉक्टर मी ऑब्झर्व केले की जेव्हा हे लोक समाजापासून दूर जायला जातात मग ते एकलकोंडे होतात, मग ते चिडचिड करायला लागतात, ती घराच्या बाहेर निघत नाही. आणि जेव्हा ते स्वतःला घरात कोंडून घेतात तर त्या ताणतणावामुळे त्यांचा आजार पण अजून वाढतो. म्हणजे आम्ही त्यांना विचारतो की तुम्ही ट्रीटमेंट घेताय, पथ्य पाळताय, मग का आजार तुमचा वाढतोय, तुम्ही कसलं टेन्शन घेताय का? मग ते म्हणतात मॅडम आम्हाला काही टेन्शन नाही, आम्हाला याच टेन्शन. मग आम्हाला त्यांचं काउन्सिलिंग करायला लागतं की हा बरा होणार आहे आणि कोणी कसं वागलं तरी तुमचं आयुष्य जगायचा तुम्हाला अधिकार आहे, हे तुमचं आयुष्य आहे, ते कोणीही तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. अशा कितीतरी व्यक्ती आनंदाने जगायला लागल्या, तर आम्हाला वाटतं की किती चांगलं काम झालंय आपलं, की आपल्याला क्रेडिट मिळालंय की एक चांगलं जगतंय माणूस. पण असं समाजाने जर ठरवलं, मला असं वाटतं एक व्यक्ती किंवा एक डॉक्टर हे समाजामध्ये बदल घडवून आणू नाही शकत. त्याच्यासाठी पूर्ण समाजाने बदल स्वतःमध्ये करून घ्यायला पाहिजे आणि ह्या लोकांना समाजामध्ये मिसळू द्यायला पाहिजे आणि त्यांना ऍक्सेप्ट करायला पाहिजे. जेव्हा समाज त्यांना ऍक्सेप्ट करेल तेव्हा त्या आजाराला पण ते ऍक्सेप्ट करून जगायला शिकतील. तर मला असं वाटतं की 25 जून हा जागतिक व्हिटिलिगो दिवस किंवा जागतिक कोड दिन म्हणून साजरा केला जातो. तर हे साजरा करताना फक्त तो साजरा करायचा आणि त्या दिवशी एक लेक्चर द्यायचं एवढ्यापुरता मर्यादित न राहता समाजाने ह्या लोकांना ऍक्सेप्ट करायला सुरू केलं तर तो खऱ्या अर्थाने जागतिक कोड दिवस म्हणून साजरा केल्यासारखा होईल. थँक्यू.